ते त्यांचं अजूनही खूप काय होणार. उद्याचं चित्र काय असेल? उद्या काय दिसेल तुम्हाला? काय आवश्यकता उद्या म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये? उद्याचं चित्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी. ओके. सर तुम्ही चाललाय कुठल्या आडायला? सर खरे साहेब आदेश असा आहे की इथून या बॉर्डर क्रॉस नाही करायचं, लक्ष्मण रेखा मार देते. पण दानवे साहेब आहेत त्यामुळे काय प्रश्न राज्याची जबाबदारी साहेब. नाही विरोधी पक्ष नाही त्यामुळे आपण कुठं बाहेर जायचं नाही असं सरकार लावलं. एक ठिकाणी असं म्हणतात जाणार जायचं पण त्याच्या बाहेर जायचं. तुम्ही बी लक्ष्मण रेखा रावणाला परवानगी देणार नाही, चान्स नाही देणार तुम्ही रावणाला. पण रावण 10 तोंडाची होती तर किती तोंडाची होती? हां 20 मिनिट नाही. यांची ताकद जास्त असल्या कारणाने, त्याची उमेदवार स्ट्रॉंग असल्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच नाव आहे, माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे यांचा संभ्रम यामुळे कायम आहे की यांच्या विरोधात द्यावं कोण, की एवढे पॉवरफुल आहे असं म्हणता येईल का? हो, ते सगळे आपसात भांडणं करून त्या ठिकाणी डुबू लागले आणि डुबणार ते सगळे. आणि मग लोकांना कळत ह्या लोकांना की आपण उगाच चूक केली. खरे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारणार. याच्यामध्ये आता संदीपान भुमरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे माहीत नाही आणि ते प्रचार कार्यालयासाठी जागा सुद्धा शोधत आहेत. आता जवळपास निश्चित आहे की भुमरे तुमच्या विरोधात लढणार. असू दे ना, काही आपलं काही फरक नाही. म्हणजे एकनिष्ठ मी गद्दार ते गद्दाराविरुद्ध एकनिष्ठाचा फायदा असा जोरच होणार आहे. पण तुम्ही भुमरेंचं नाव पण नाही घेत आहे. नाही, मी नाही घेत नाव. कशाला घेत नाव घेत नाही का? बाजूला विमानात बाजूला जरी बसले तर मी पाहत नाही त्याने गद्दारी केली. आणि निवडणुकाच्या तारखा जसं जवळ येतात तसे विरोधकांचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढत चालले. नाही, निवडणुका असतात, निवडणुकीमध्ये मागे पुढे चालत असतात. कोण काय आपल्या परीने लोक तयारी करतात. शिवसेना तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झालं. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली. बरं खरे साहेब, तुम्ही या ठिकाणी जी तयारी करताय, तुमचा जो पॅटर्न आहे तो काहीसा वेगळा आहे, सर्वांना माहिती देतो. मात्र त्या विरोधामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे. आपण एक असं समजूया की आपला विरोधक खूप मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे. बरं, असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पाडायचं ना, आपण जिंकायचं, ही आमची भूमिका असते. मात्र उमेदवार न देण्यामध्ये असं वाटतं बऱ्याच दिवसांपासून की त्यांचं गोंधळ आणि संभ्रम हा काय संपूर्ण आपल्या इथंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गोंधळ चालू आहे. बरं. आणि अशा गोंधळात त्यांना कळलं नाही. आता आमची कन्याची भावना गोळी ती तर आता रडत बसली असेल. मी म्हणलो तर कुठे जाऊ नको ईडी लागली. पण ईडी लागली तर काढली का त्यांनी? नाही काढली. मग कशाला आपण बंडखोरी करायची? कमीत कमी एक निष्ठतेचं हे तर राहिलं असतं ना. खरे साहेब, वंचितने आपला उमेदवार दिला आहे, तुमच्यासाठी आनंदाची बाब? नाही, माझ्यासाठी आनंदाची बाब नाही. आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही. आपण आपली तयारी जोरदारपणे करायची बाकी आहे. मागच्या हिंदू मताचं डिवायडेशन झालं म्हणून ते निवडून आले. आता मुस्लिम मताचं डिवायडेशन होईल म्हणून आपले चान्सेस जास्त आहेत. नाही, ते त्याचं असं म्हणता येत नाही. आपण कोण कधी काय हे होईल, परंतु मात्र ह्या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एकनिष्ठतेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करायचं असं नागरिकांनी ठरवलं. कारण आता इथे येणारे जे लोक असतील ते फक्त गद्दारीवाले असतील, त्यांनी गद्दारी केली. आमच्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना त्या ठिकाणी कोणी स्थान देत नाही. तसं पण वंचितच्या उमेदवारीबद्दल काही रणनीती नाही तुमची? नाही, रणनीती आता ते माननीय उद्धवजी ठरवतील ना, ते ठरवते. आम्ही